कल्याण विशाखापट्टणम महामार्गावरील भिंगार शहरातून जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. यामुळे नागरिकांना सातत्याने मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. रस्ता रुंदीकरणाबाबत प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू होतात, परंतु काही कारणास्तव त्या पुन्हा स्थगित केल्या जातात. त्यामुळे भिंगार शहरातून जाणाऱ्या विशाखापट्टणम महामार्गाचे रुंदीकरण रखडले आहे. दरम्यान अहिल्यानगर भिंगार छावणी परिषदेचे उपाध्यक्ष वसंत राठोड यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेतली आहे. भिंगार शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम तात्काळ हाती घेऊन भिंगार शहरातील वाहतूक कोंडीचा श्वास मोकळा करण्याची मागणी यावेळी राठोड यांनी मंत्री गडकरी यांच्याकडे केली. गडकरींनी देखील तात्काळ महामार्गाच्या कामाची सद्य परिस्थिती जाणून घेऊन लवकरात लवकर शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे रुंदीकरण करून वाहतूक कोंडी मोकळी करणार असल्याचे आश्वस्त केले. 17 तारखेला नवी दिल्लीमध्ये आपले आदरणीय रस्ते विकास मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांची मी भेट घेतली आणि बऱ्याच दिवसापासून जो काही आपला भिंगार शहरातून जाणारा कल्याण विशाखापट्टणम हायवे आहे, ज्याचे रुंदीकरण प्रतीक्षित आहे, या संदर्भात मी त्यांच्याशी भेट घेऊन त्यांना ती सविस्तर माहिती दिली. आणि याकरता आपले माननीय खासदार साहेब सुजयदादा विखे पाटील यांनी 10 कोटी रुपयाचा निधीही मंजूर केला आहे. परंतु प्रशासनाच्या स्तरावर कारवाई थांबली होती, तर त्याला गती देण्यासाठी काल मी गडकरी साहेबांची भेट घेतली आणि हा जो प्रस्ताव आहे नवीन सादर केलेला, तो प्रस्ताव सध्या आपल्या नगरहून नाशिक आणि पुण्याच्या ऑफिसला सध्या पेंडिंग आहे. आणि ह्याचं संपूर्ण जी काही जागा वाइंडिंगमध्ये जाणार आहे, त्या जवळजवळ 80% जागा ही कॅन्टोन्मेंट बोर्डाची आहे. त्याच्यामुळे त्याचं व्हॅल्युएशन काढून, नवीन रेटप्रमाणे व्हॅल्युएशन काढून ते व्हॅल्युएशन सुद्धा आम्ही प्रशासनाकडे सुपूर्द केलेलं आहे. आता लवकरच ती जी काही व्हॅल्यू आहे, ती जी काही किंमत आहे, ती पैसे आपल्या कॅन्टोन्मेंटच्या खात्यात पडल्यानंतर लवकरच या वाइंडिंगचं काम इथे सुरू होणार आहे. गडकरी साहेबांनी यासाठी मला काल हिरवा कंदील दिलेला आहे. अत्यंत जिव्हाळीचा विषय आहे, कारण प्रत्येक 5-5 मिनिटाला तिथे वाहतूक खुळंबते. रस्ता हा कंप्लीट पॅक होतो आणि सर्वसामान्य नागरिकांची कुचंबणा होते आणि रस्त्याचा विकास झाला म्हणजे शहराचा विकास होतो. तर म्हणून या गोष्टीवर जास्त मी भर देऊन काल गडकरी साहेबांची भेट घेतली. त्यांना ही सगळं परिस्थिती सांगितली. भविष्यात कुठलं काही दुर्घटना घडू नये म्हणून वाइंडिंग होणं, रस्त्याची वाइंडिंग होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि ही परिस्थिती सगळी लक्षात आणून दिल्यानंतर साहेबांनी त्याला हिरवा कंदील दिला. आता लवकरच भिंगार शहरातून जाणारा हा रस्ता मोठा होणार आहे, ज्यामुळे भिंगारच्या वैभवात नक्की भर पडणार आहे.